सकाळी उठून मला एक कॉल आला. मी बस ती गोष्ट ऐकणारच नाही जोपर्यंत तो तुमच्यापर्यंत पोहोचवेलच कसं. आणि मला असं वाटलं की हे कुठून झालं. जेव्हा तुम्ही असा विचार करतात ना की मला हा असा मुलगा आहे ना नकोय, असा मुलगा आहे ना जर माझ्या लाईफमध्ये आला ना तर माझी लाईफ खूप खराब होईल, अशा मुलाशी तर मला लांबच असायला हवं, तर तुम्ही तसेच मुलं अट्रॅक्ट करतच राहतात, तसेच मुलं तुमच्या लाईफमध्ये येतच राहतात. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो आता मी उभी आहे माझ्या हॉलच्या बाल्कनीमध्ये. मस्तपैकी अशी सनलाईट आलेली आहे आणि मागून असा आवाज येतोय, पापा 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 पापा. माझ्या मुलीचा आवाज आहे. मस्तपैकी अशी आवाज करून मला बोलवते. काय झालं? थांब. सो मस्तपैकी सनलाईट आलेली आहे. मी विचार केला की मी तुमच्याशी जरासं बोलू. चहा ठेवलेली आहे आणि इथे मस्त असं व्ह्यू दिसतोय. वाजलेले आहेत 4-4:30 आणि इथे मागे तुम्ही बघू शकता चादर वाळत घातलेले आहे. सो काल काय झालेलं ना, सगळे चादर टाकलेले, सगळे चादरी, आणि ऊन येईल म्हणून मस्त आहे की. आणि कालच नेमकं क्लाउडी होता आणि ऊन तर आलंच नाही दिवसभर. सो ते सगळे चादर सुकले, काही नाही सुकलेले, बट असं एकदम थोडंसं ओलसर तसं होते. तर मग आज मस्तपैकी ऊन आहे. सो इथे मी चादरी वगैरे वाळत घातलेत. इथे बेबी मस्त बसली. सो आज मी तुमच्यासोबत आहे ना एका छानशा टॉपिकवरती ना बोलायचा विचार केला होता. बट मी तुम्हाला ना एक मॅनिफेस्टेशनवरती मला क्वेश्चन्स आले होते खूप सारे, की मॅनिफेस्टेशनवरती तुमचा विश्वास आहे का नाही आहे. जी गोष्ट तुम्ही मागता, जी गोष्ट तुम्ही बिलीव्ह करता की यु नो होईलच म्हणून, किंवा मला ही गोष्ट पाहिजे, किंवा माझी एक विश आहे की मला ही जॉब पाहिजे, किंवा मला हा असा पार्टनर पाहिजे इन अ रिलेशनशिप ऑर इन अ मॅरेज, किंवा लग्नासाठी मला असाच पर्टिक्युलर मुलगा भेटेल का, त्याच्यासाठी काही टेक्निक्स असतात करून ते खरं होईल. तर मग माझा विश्वास आहे का नाही हे मी तुम्हाला शेवटला सांगेल. बट मी काय काय केलेलं आणि मॅनिफेस्टेशन हा वर्ड एक्झिस्ट पण करतो का ह्याच्या पण आधी हे पण मला माहीत नव्हतं. तेव्हा मी असं नकळत मॅनिफेस्टेशन केलं आहे आणि ते कसं खरं झालंय मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. सो चला मग लगेच सुरुवात करूया. मस्त सनलाईट आहे. मी असं विचार केला की इथेच उभा राहून तुमच्याशी बोलते. सो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. सो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग लगेचच फटाफट सुरू करूया व्हिडिओला. सो माझा विश्वास आहे का नाही हे सांगण्याआधी मी तुम्हाला हे सांगते की खूप म्हणजे काही वर्षाआधी जेव्हा आय वॉज इन स्कूल, जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा ना मी असा विचार करायचा. आपण सगळेच विचार की असा जॉब पाहिजे, की खूप काही असे विशेष असतात माहिती आहे लहानपणी आपले. तर मग ते कसे मी काही विशेष पूर्ण केले ते मी तुम्हाला सांगते आता. चला, सो बसून घेते आधी प्रॉपर इथे. हां, सो आता मी बसलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते की मी कसे माझे विशेष पूर्ण केलेले. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या जॉबचं सांगते, ठीक आहे. सो आता जेव्हा आपण विचार करतो ना यार कॉर्पोरेट लाईफ आहे ना खूप टॉक्सिक आहे. सो जेव्हा हा विचार माझ्या मनात येतो ना की कॉर्पोरेट लाईफ आहे ना खूप टॉक्सिक आहे आणि आपल्याला ना जॉब आहे ना स्विच करायला हवं किंवा दुसरी कंपनी शोधायला हवी. एक गोष्ट अशी आहे की मी जेव्हा 11-12 स्टँडर्डमध्ये होते, म्हणजे जेव्हा मी ज्युनियर कॉलेजमध्ये होते बेसिकली, सो तेव्हा मी आहे ना असे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स बघत राहायचे. म्हणजे आपण नाही का बघत असतो की ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं, असं नॉर्मल आपण बघत असायचं. आणि तेव्हा युट्यूब इतकं असं काही फेमस हे नव्हतं की युट्यूब खूपच चालायचं किंवा सगळेच जण युट्यूब बघायचे, तेव्हा पण नव्हता युट्यूबवरती. तर बेसिक मी असं बघायचे की जॉब्सचं बघायचे. आणि मग डिग्री कॉलेजमध्ये पण मी खूप असे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघायला लागले की काय काय विचारतात ते लोक इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. बघत मी असं एका मुलीचा व्हिडिओ बघितला आणि जी बिग 4मध्ये इंटरव्ह्यू देत होती. आणि मग मी म्हटलं की जर मला पण बिग 4मध्ये जर चान्स भेटला तर खूप मस्त होईल ना. तर मग मी असं रोज ना असं विचार करायची की मी जर बिग 4मध्ये गेले पण काम करेल आणि सॅलरी माझी इतका माझा हाय पॅकेज असेल, तर मग असं मी ना ड्रीम करायची रोज. तर मग झालं असं की ड्रीम करता माझी डिग्री कॉलेज एंड होत आली आणि नंतर मी 6 महिन्याची ट्रेनिंगच्या नंतर मला लगेचच एका कंपनीमध्ये, वेल नोन कंपनीमध्ये जॉब पण लागली, ठीक आहे, इंटू सायबर सिक्युरिटी. तेव्हा पण मला असं वाटत, इतकी खुश मी होते की यार सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला जॉब लागली आहे. तर मग नंतर मी खूप खुश होते आणि नंतर मला कधी असं वाटलं नाही की मी बिग 4मध्ये काम करेल. बट माझा एक आहे ना कॉन्फिडन्स होता की मला जर कोणी इंटरव्ह्यू केला ना किंवा इंटरव्ह्यू घेतला बिग 4मधल्या कुठल्याही पर्सननी, मला असा डाऊट नव्हता की माझं नाही होणार. बिकॉज आय नो यार माझा कॉन्फिडन्स लेवल इतका हाय आहे आणि मी बोलू शकते. माझे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले आहेत. माझ्याकडे सर्टिफिकेशन पण आहे जे मी केलं होतं आणि माझ्याकडे सगळं काय आहे. तर मी मस्तपैकी बिग 4मध्ये जाऊ शकते जेव्हा की माझ्याकडे
इतकं काही मोठं असं नव्हतं. बट स्टिल मला एक कॉन्फिडन्स होता, की हां, होईल. जर असं काही मला अपॉर्च्युनिटी भेटली, तर नक्कीच माझं होऊन जाईल. आणि कुठूनच काहीच नाही, मी कुठेच अप्लाय सुद्धा नव्हतं केलं. ठीक आहे, आता नॉर्मल कंपनीजवरती मी अप्लाय केलं होतं, पण मी असं बिग फोरसाठीच म्हणून नव्हतं अप्लाय केलं. आणि मला एका सकाळी उठून मला एक कॉल आला आणि इट वॉज अ बिग फोर. आणि मला असं वाटलं, की हे कुठून झालं? मी अप्लाय पण नाही केलं, मी काहीच नाही केलं. मी नॉर्मल कंपनीसाठी अप्लाय केलेलं, की चला एक स्विच करूया. 2 वर्ष झालेले आहेत, 1.8 इयर्स झालेले आहेत, तर मग स्विच करूया, थोडंसं बघूया. एक यंग एज असं ना, की हां, चला स्विच करूया. तर मग तसं होतं. आणि मग मला बिग फोरमधून अचानक कॉल आला आणि मी बोलले, की काय आहे म्हणजे? बोलले, की चला मग आता इंटरव्ह्यू देऊनच टाकूया ना. म्हणजे पटापट फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड इतके 2-2 दिवसांनी झाले ना, की मला समजलंच नाही. आणि सिलेक्शन कधी झालं हे पण नाही समजलं. सो दॅट टाईम आय रिअलाइज्ड, की वेन यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, मला डाऊट नसलं पाहिजे, की मी करू शकेल का नाही, काय होईल, माझं सिलेक्शन होईल का, मी ना अप्लाय करते, मला ना अप्लाय करायचंच आहे. आता तुम्ही ज्या गोष्टीच्या पाठी खूप पळत असतात ना, ती गोष्ट तुमच्याशी अजून जास्त पुढे पुढे पळत असते. हे एक जो पॅटर्न असतो ना, तो सगळ्यांचा सेमच असतो. जेव्हा तुम्ही असा विचार करतात ना, की मला हा असा मुलगा आहे ना, नको आहे, असा मुलगा आहे ना, जर माझ्या लाईफमध्ये आला ना, तर माझी लाईफ खूप खराब होईल, अशा मुलाशी तर मला लांबच असायला हवं. तर तुम्ही तसेच मुलं अट्रॅक्ट करतच तसेच मुलं तुमच्या लाईफमध्ये येतच राहतात. तुम्हाला जी गोष्ट नको असते ना, नको असलेली गोष्ट, ती तुमच्या पाठीपाठी ना खूप पळत असते आणि खूप सत्वत असते. नेगेटिव्ह गोष्टी जेवढं तुम्ही विचार करता ना, तेवढे नेगेटिव्ह गोष्टी तुमच्या पाठीपाठी पळत असतात आणि तुमचा पिछा काही सोडत नाही. म्हणून मी असं रिअलाईज केलं एका टायमानंतर, की जे नेगेटिव्ह गोष्टी मी विचार करायचे ना, की यार जेव्हा नेगेटिव्ह गोष्ट मी विचार करायचे ना, की ही गोष्ट ना मला तर नकोच आहे, असे लोकांना मला नको आहे, तर तसेच लोक माझ्या लाईफमध्ये येत राहिले. तो हा तर एक झाला माझा एक्सपिरियन्स. आता आपल्या सगळ्यांच्या बाबतीत ना एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे आपल्याला काय नको आहे त्याच्यावर आपण जास्त फोकस करतो, राईट? आपल्याला काय पाहिजे त्याच्याबद्दल आपण विचारच नाही करत, कारण की आपल्याला काय पाहिजे त्याच्यावर आपण कामच करू नाही शकणार ना. मग युनिव्हर्स ते गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणारच कसं, जेव्हा त्याला माहीतच नाहीये की तुम्हाला काय हवं. युनिव्हर्स ती गोष्ट ऐकणारच नाही जोपर्यंत, तो तुमच्यापर्यंत पोहोचवेलच कसं, आणि तुम्ही त्याच्यावर काम पण कसं करणार, राईट? सो तुम्हाला जे गोष्टी हवेत ते विचार करा, त्याच्यावर काम करा. आणि असं डाऊट नका ठेवू, एक छोटासा पण डाऊट नका ठेवू, की ते कसं होईल. माझ्यामध्ये तर इतका कॉन्फिडन्स नाहीये, किंवा मी तर इतकी काही स्पेशल नाही की मला ही गोष्ट भेटतील, हा डाऊट सोडून द्या. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा आणि मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा, डू यू बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन? आणि मग सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या फटाफट. आणि मॅनिफेस्टेशनचे असेच काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर हिंदी चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, आणि मी तुम्हाला थोडं करून करण्याचा ट्राय करेल, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल थोडा व्हिडिओजमध्ये करून. सो टिल देन, टेक केअर, बाय बाय.